मान्सून जो आहे तो केरळामध्ये आणि महाराष्ट्रात वेळेच्या आधीच दाखल होत आहेत आणि या सगळ्यांवरतीच बोलण्यासाठी आपल्यासोबत IMDच्या सुषमा नायर मॅडम जोडल्या गेलेल्या आहेत। मॅडम काय सांगाल, मान्सून जो आहे तो केरळामध्ये वेळेच्या आधीच दाखल होतोय आणि त्याचमुळे कुठेतरी तो महाराष्ट्रात देखील वेळेच्या आधी दाखल होण्याची शक्यता आहे असं वाटतं का तुम्हाला? मान्सूनचा दाखल होण्याचा डेट नॉर्मल डेट जून 1 आहे केरळामध्ये, पण आता शक्यता आहे की आम्ही प्रेस रिलीज पण काढलो होतो की 27 मेला दाखल होण्याची शक्यता आहे विथ +or- 4 डेज। तर आता कंडिशन्स खूप फेवरेबल आहे। येणाऱ्या 2 दिवसात मान्सून केरळामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे। म्हणजे जवळपास 28 मे पर्यंत मान्सून केरळामध्ये दाखल होईल। 28च्या आधी दाखल होण्याची शक्यता आहे। आज 23 आहे ना, 25, 26, 26ला दाखल होण्याची शक्यता आहे। मग महाराष्ट्रात नेमके काय त्याचे इफेक्ट जाणवतील? महाराष्ट्रात नेमका मान्सून कधी दाखल होईल आणि महाराष्ट्रात नेमकी पावसाची म्हणजे पावसाचं प्रमाण केवढं असेल? हे बघा, महाराष्ट्रात दाखल होण्याचा नॉर्मल डेट 7 जून आहे। सिंधुदुर्ग वेंगुर्लाला दाखल होता। आता वन्स मान्सून सेट्स त्याचा प्रोग्रेस कसा आहे दैट डिपेंड्स ऑन सर्टन कंडीशंस। वो कंडीशंस अगर फेवरेबल होगा तो मान्सून विल कम ऑन। तो आता आम्ही केरळमध्ये दाखल झालं की आम्ही सांगू शकत नाही की 10 दिवसात इथे येणार आहे। देर आर अदर फॅक्टर्स फॉर इट। ते फेवरेबल कंडिशन्स असेल तर त्याचा प्रोग्रेस नॉर्मल असणार। तर आता आम्ही काही सांगू शकत नाही की महाराष्ट्रात कधी दाखल होणार आहे, पण आमच्या डिपार्टमेंटने एक लॉंग रेंज फोरकास्ट जारी केला आहे। लॉंग रेंज म्हणजे फ्रॉम जून टू सप्टेंबर साऊथ वेस्ट मान्सून कसं असणार ओव्हरऑल पिक्चर एक दिला आहे। पावसाचा आहे आणि ते देशभरात अबव नॉर्मल असणार। अँड स्पेशली फॉर महाराष्ट्र ह्या सीझनमध्ये, ह्या हंगामात मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राला सामान्यपेक्षा जास्त पाऊस मिळण्याची शक्यता आहे। आता आमचं अपडेट येणार आहे मिड सीझनमध्ये, तेव्हा आपण अपडेट करूया, पण दिस इज द करंट फोरकास्ट। म्हणजे सरासरीपेक्षा दक्षिण महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा असेल आणि महाराष्ट्राच्या इतर भागात थोडा जास्त प्रमाणात पाऊस पडेल। हो, सरासरीपेक्षा दॅट इज फ्रॉम नॉर्मल जास्त असण्याची शक्यता आहे। मोस्टली ओव्हर एंटायर महाराष्ट्र इट शुड बी नॉर्मल, अँड पर्टिक्युलरली मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये फुल सीझनमध्ये एंटायर सीझनचा ॲव्हरेज ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे। खूप खूप धन्यवाद मॅडम सामटोशी बातचीत केल्याबद्दल। तर या होत्या IMDच्या सुषमा नायर, ज्यांनी पावसाचा अंदाज जो आहे तो मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त असेल असा जो अंदाज आहे तो व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन अरविंद सह मी सूरज मसूरकर, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TVच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।